मित्रांनो, भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआय आणि टीम सिलेक्टर्स यांच्याकडे सूर्यकुमार यादव बाबत एक मोठी मागणी केली आहे। सूर्यकुमार यादवच टीम इंडियाचा T20 फॉर्मॅटमध्ये कर्णधार असावा असे कपिल देव यांनी सुचवले आहे। श्रीलंकेला T20 सिरीजमध्ये 3-0 असा व्हाईट वॉश दिल्यानंतर सर्वत्र सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीचे कौतुक होत आहे। यावर कपिल देव यांनी देखील आपले मत मांडले आहे। कपिल देव म्हणतात की किमान 2026च्या T20 विश्वचषकापर्यंत तरी सूर्यकुमार यादवकडे T20 भारतीय संघाचे कर्णधारपद असायला हवे। हा खेळाडू T20 फॉर्मॅटमध्ये मुरलेला आहे, तसेच तो भरपूर डोमेस्टिक क्रिकेट खेळला आहे। त्याच्यातील नेतृत्व कौशल्य त्याने श्रीलंकेविरुद्धच्या T20 सिरीजद्वारे दाखवून दिले आहे। रिस्क टेकिंग ॲबिलिटी त्याच्यात आहे। हाय रिस्क हाय रिवॉर्ड ह्या मंत्राने तो क्रिकेट खेळतो, जो T20 सारख्या शॉर्टर क्रिकेट फॉर्मॅटमध्ये नक्कीच कामी येतो। अशात सध्याच्या घडीला सूर्यकुमार यादवपेक्षा T20चा बेटर कॅप्टन आपल्याकडे दुसरा नाही। शिवाय संघातील इतर खेळाडूंना देखील त्याच्या कॅप्टन्सीमध्ये खेळणे आवडते। हार्दिक ऐवजी सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवा असा कौल भारतीय खेळाडूंनीच टीम सिलेक्टर्सना दिला होता। तेव्हा अशात आता त्याच्या जागी अजून कोणा इतर खेळाडूला T20 संघाचे कर्णधारपद देणे पूर्णपणे चुकीचे ठरेल। तुम्ही इतर फॉर्मॅटमध्ये हा प्रयोग करू शकता, मात्र T20 फॉर्मॅटमध्ये हा प्रयोग अंगलट येईल। मित्रांनो, कपिल देव यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा।